मित्रांनो, मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आता 2 असे ट्विस्ट आले आहेत की ज्यामुळे मालिकेची पुन्हा सगळी समीकरणं बदलली आहेत. अमृताच्या रूमचे झडती घेता क्षणी कावेरीला आता सत्य समजले. धोकेबाज अमृताला कावेरी तर सोडणार नाहीच आहे, परंतु त्याचप्रमाणे सुलक्षणांनी सुद्धा कावेरीचा सून म्हणून स्वीकार करत मोठ्या धर्मसंकटातच टाकलंय की असं कोणतं वचन मागितलंय त्यांनी पाहणार तर आहोतच. सतत अंगचटीला येणाऱ्या त्या अमृताच्या सोबतच्या लग्नाला यशने स्पष्ट विरोध केला आहे, तेही सुलक्षणांच्या समोर. बघूयात मग आता या तिन्ही धमाकेदार घटना कशा घडतायत ते. भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि भाग कसा वाटतो ते कमेंट करून जरूर कळवत चला. सुलक्षणा श्रीकांत दोघेही बाहेर वाट पाहत असताना यश तिथे त्या माणसाला घेऊन येतो. आता त्याने यशचेच कपडे घातलेले असतात. तेव्हा सुलक्षणा म्हणतात की तुम्ही आलात, बसा, मी तोपर्यंत तुमच्यासाठी चहा सांगते. आणि अमृताला त्या हाका मारून बोलवून घेतात. आता अमृता बेदरलेल्या नजरेने दबक्या पावलानेच त्या व्यक्तीसाठी चहा घेऊन नेमकी त्याच्यासमोर उभी राहते. आता अमृताला पाहता क्षणी तो माणूस तिला अचूक ओळखतो आणि आपसुकच त्याच्या तोंडून बाहेर पडतं, अरे मॅडम, तुम्ही इथे कशा? अमृता आणखीनच गोंधळून घाबरून जाते. सुलक्षणा विचारतात की अरे, तुम्ही अमृताला ओळखता? अमृताला हे कसे काय ओळखत असतील? तेव्हा अमृता तिरप्या नजरेने त्याला खुणावते की तोंडातून एक चकार शब्द काढायचा नाही. तेव्हा तिचा इशारा त्याच्या अचूक लक्षात येतो. आता सर्वांच्या नजरा त्याच्यावरतीच खिळलेल्या असतात. सर्वांना एकच प्रश्न पडतो की हा अमृताला कसा काय ओळखतो? रूममध्ये कावेरीने सुद्धा साडी चेंज केलेली असते. इतक्यात दरवाजाचा ठकठक आवाज येतो. ती पटकन दरवाजा उघडते तेव्हा विद्या रूममध्ये प्रवेश करते. तिला सांगते की हे काय वहिनी, अहो फोन तर तुम्ही किचनमध्येच विसरलात. तिच्या हाती ती फोन सोपवते आणि विद्या नाक कसं तरीच करते. तेव्हा कावेरी विचारते की हे काय विद्याताई, असं का करताय? तेव्हा विद्या सांगते की अहो, यश भाऊजींसोबत तो माणूस आलाय ना, त्याचा हा शर्ट आहे. असं वाटतं की महिनाभर अंघोळच केले नाही आहे. किती घाण वास येतोय या शर्टचा. तेव्हा कावेरी अगदी संशयाच्या नजरेने त्या शर्टकडे पाहते. बाहेर परत सुलक्षणा विचारतात की अमृता, अगं हे तुला कशी काय ओळखतात? आता तो व्यक्ती उत्तर देणार तेव्हा अमृता अचानकच बोलते, बागकाम. ते काय, आईच्या घरी बागकाम करतात ना हे, त्यामुळे आमची चांगली ओळख आहे. सुलक्षणांना एक गोष्ट खटकते, अगं पण हा माणूस तर डायरेक्ट तुझ्या केसांबद्दलच बोलायला लागला की. तेव्हा अमृताच्या तोंडून तर आता एक चकार शब्द बाहेर पडत नसतो. काय उत्तर द्यावं, उत्तरच नसतं ना, म्हणूनच ती तब्येत बिघडण्याची नाटकं करते. अचानक तिच्या तोंडून साधनाचं नाव काय निघतं आणि तेव्हा तिला दम्याचा त्रास होतो असं फक्त ती सगळ्यांना भासवते. सर्वच जण घाबरून जातात. यश धावत तिच्या रूममध्ये जातो पंप आणण्यासाठी. सुलक्षणांना खूप खंत वाटते. अमृताची त्या माफी मागतात. मी उगाचच तुझ्यासमोर हा विषय काढला आणि बघ तुला पुन्हा त्रास चालू झाला. इतक्यातच यश पंप घेऊन धावत येतो आणि जेव्हा तो पंप अमृताला द्यायला जातो तर अमृता त्याच्या हाताला स्पर्श करते आणि यशला तो स्पर्श खूप विचित्र जाणवतो. यश पटकन आपला हात मागे घेतो आणि अमृताचं हे वागणं त्याला खूप खटकतं. सुलक्षणाकडे तिरका कटाक्ष टाकत मनातच ते बोलते, तुझी ही खोटी सहानुभूती नको आहे मला. तुझा मुलगा उदय जिवंत आहे की मेलाय हे माहीत नाही तरी सुद्धा तुझी किती तडफड होते. माझी ताई गेल्यानंतर माझी काय अवस्था झाली असेल आणि तीच अवस्था मी तुझीही करेन. तुला दुःख भोगायला लावेन सुलक्षणा. तिच्या मनात सुडाची आग उफाळून येते. डोळ्यांमध्ये अंगार दाटून आलेला असतो. तोचपर्यंत रूममध्ये आता तो शर्ट कावेरी ओळखते आणि पटकन आपल्या फोनमधला मोहितने पाठवलेला त्या माणसाचा फोटोही बघते. अरे, हा तर तोच शर्ट आहे. आणि तेव्हा कावेरीला कळून चुकतं की यश सोबत येणारा माणूस हाच आहे. इतक्यातच विद्या तिला विचारते की वहिनी, डिटर्जंट कुठे? तेव्हा कावेरी सांगते की ते कपाटाच्या खालच्या ड्रॉवरमध्ये आहे. आता तिला शहानिशा करायची असते म्हणूनच ती बाहेर जाणार विद्यालाच धडकते.
विद्या बाजूला सरकत म्हणते की जा बाई, आधी तुम्ही जा. तेव्हा कावेरी धावत तर बाहेर येते, परंतु खूप मोठी संधी हुकलेली असते, कारण तिथे तर बाहेर कोणीच नसतं. आता कावेरीला कळतच नाही की तो माणूस अचानक कुठे गेला असेल. नक्की तोच असेल का की दुसरं कोणी आहे? शर्टवरून तर अंदाज लावलाय तिने, परंतु प्रत्यक्षात पाहणं गरजेचंच असतं ना. तर बाहेर अमृता त्याला बाजूला घेऊन येते आणि त्याची चांगलीच कान उघडणी करते. काय रे ये, अक्कल आहे की नाही डोक्यात की शेण भरलंय? इथे कशाला आलास मरायला? आला तो आला, वरून मला ओळखही दिलीस. आता तो माणूस स्वतःचं मत मांडणार तर अमृता त्याला काही बोलूच देत नाही. तू काही बोलूच नकोस रे. नाही म्हणजे ते पाकीट मी त्या डेड बॉडीजवळ ठेवायला तुलाच दिलं होतं, तेही सांगून टाकायचंस. एकतर तोंड वर करून तू इथे आलायस आणि वरून आता सगळं सांगून बसला असतास तर प्लॅन फसला असता ना माझा, मूर्ख कुठला. आता ना गुपचूप निघून जा इथून. कोणी बघितलं ना तर परत प्रॉब्लेम व्हायचा. अमृता त्याला झापते चांगलं, पण अमृताच अडकलेली असते, कारण कावेरी धावत येऊन त्या दोघांना बोलताना पाहते आणि या घरात राहून धर्माधिकारी कुटुंबाशीच धोकेबाजी करणारी अमृताच आहे. आजवर फक्त कावेरीलाचा संशय होता, परंतु आता खात्रीसुद्धा पडते. रात्रीच्या वेळी रूममध्ये असताना सतत यशला कावेरीची आठवण येते आणि म्हणूनच त्याचा जीव तिळतिळ तुटतो. स्वतःलाच तो जाब विचारतो की का सतत कावेरीची आठवण येते मला, का तिचे विचार जात नाहीत माझ्या मनातून. कावेरीने मला क्लिअरली सांगितले की तिचं प्रेम नाही आहे माझ्यावर, तरीसुद्धा. आणि तो स्वतःला पुस्तकांमध्ये हरवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, परंतु यशला कावेरीचे विचारच सुटत नाहीत. सतत सतत त्याच्या नजरेसमोर तिचाच चेहरा उभा राहतो. एकीकडे ती परक्यासारखीही वागते आणि दुसरीकडे ती त्याची काळजीही घेते. नक्की काय खरं त्याचा अंदाजच यशला लावता येत नाही. 1000 वेळा मी स्वतःच्या मनाला सांगितले की कावेरीचा विचार करायचा नाही, तरी का सतत तिचे विचार माझ्या डोक्यात येत आहेत. यशची नुसती चिडचिड होते आणि रागाच्या भरात तो उशी फेकून देतो. आता नेमकं तिथे येतात त्या सुलक्षणा. उशी आपल्या हातामध्ये घेतात उचलून. यशला त्या विचारतात, यश, नाही म्हणजे रागाच्या भरात वस्तू फेकून देण्या इतका कोणावर वैतागलायस, सांग तरी जरा. सुलक्षणांना पाहताच तो खाडकन उभारतो. त्यांना उत्तर देतो की नाही मा, काहीच नाही. तुझं काही काम होतं का माझ्याकडे? तेव्हा त्या विचारतात की का रे, प्रत्येक वेळेस काम असेल तरच मी तुझ्या रूममध्ये येऊ शकते का? यशचा राग कावेरीवरती कितीही उफाळून येत असला तरीसुद्धा त्याच्या मासमोर तो नॉर्मल असल्याचंच वागतो. मा, काय बोलायचं होतं माझ्याशी? ये ना आपण बसून बोलूयात. आणि तो त्यांना सोफ्याकडे घेऊन जातो. दोघेही बसतात. तेव्हा सुलक्षणा स्पष्टच बोलतात, खरं सांगू का यश, मला तुझ्या आणि अमृताबद्दल आधी तर खरं निर्णय घेताना थोडीशी धास्तीच वाटत होती, परंतु आता निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही. यश विचारतो की निर्णय? कसला निर्णय? तेव्हा सुलक्षणा हसून म्हणतात की अरे लग्नाचा. यशच्या चेहऱ्याचा रंग उडतो. तुझं आणि अमृताचं एकमेकावरती प्रेम आहे ना, हे कळलंय मला. त्यामुळे मग आता विचार केला, आता थांबायचं कशाला, लवकरात लवकर तुमचं लग्न लावूयात ना. यश शॉक होऊन जातो. अचानकच माने हा काय निर्णय घेतला? यश धक्क्याने विचारतो की मा, अगं परंतु लग्नाची इतकी घाई का? तेव्हा त्या विचारतात की अरे पण थांबायचं तरी कशासाठी? आता त्यांचा मोठा गैरसमज झालेला असतो. तर त्याला विचारतात की तुझंही अमृतावरती प्रेम आहे नाही का? आणि खरं सांगू का यश, अमृता मला सून म्हणून पसंत आहे. सुलक्षणा यशचं म्हणणं जाणूनच घेत नाहीत. आता तो काही बोलायला जाणार, उलट त्यालाच गप्प बसवतात आणि स्वतःचं घोडं पुढे दामटवतात. त्यांना का कळत नाहीये की यशचं मन जाणून घेण्याऐवजी स्वतःचा निर्णय त्याच्यावरती लादण्याचा प्रयत्न होतोय. तेव्हा यश झटक्याने तेथून उठून बाजूला जातो आणि तो आपले डोळे कच्च मिटून सुलक्षणांना स्पष्ट उत्तर देतो की सॉरी मा, परंतु मी हे लग्न नाही करू शकत. यशचा स्पष्ट निर्णय ऐकल्यानंतर त्याही धक्क्याने उठून येतात. यश, हे तू काय बोलतोयस? अरे मी माधवीला वचन दिलं आहे. इतिहासाची भूतकाळाची पुनरावृत्ती मला परत करायची नाहीये.
आणि तू मला शब्द दिला होतास यश, की मी जी मुलगी पसंत करेन तिच्याशीच तू लग्न करशील. तेव्हा यशच्या समोर अचानक तो प्रसंग उभारतो की ज्यावेळी सुलक्षणा माधवीसोबत बोलत होत्या तेव्हा त्यांनी ठरवलं होतं की जर का पुन्हा भूतकाळाची पुनरावृत्ती घडली तर तो त्यांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. आणि ते आठवूनच यश हवालदिल होतो, घाबरतो आणि सुलक्षणांना असं दाखवतो जसं काही तो मजाक करत होता. हसून उत्तर देतो की मा, तुझा शब्द मी कधी मोडणार नाही, हे तुलाही चांगलं माहिती आहे. अगं, फक्त मी एवढंच म्हणत होतो की माझी इच्छा अशी आहे, उदयदादा घरी परतल्याशिवाय मी लग्न करणार नाहीये. सुलक्षणांची कळी खुलते तेव्हा यश हसून सांगतो की हो मा, उदयदादा आल्याशिवाय मी लग्न करणार नाही. आणि तो त्याच्या आईला बिलगतो, घट्ट मिठी मारतो. दोघांच्याही डोळ्यांमध्ये आनंदाश्रू दाटून येतात. काही वेळानंतर यश कॉरिडॉरमध्ये कावेरीचा विचार करत हरवून गेलेला असतो. त्याचं मन अजूनही थाऱ्यावरती नसतंच. इतक्यातच नेमकी कावेरीच तिथे येते. दोघांचीही नजरानजर होते आणि नेमकं ते दोघे एकमेकांकडे पाहत असतानाच अचानक अमृताही रूम बाहेर येते. यशला पाहता क्षणी अमृता खूप खुश होते. यश, कावेरी दोघे एकमेकांकडे बघतात, नजरानजर होते आणि त्या दोघांनाही एकमेकांची ओढ लागते. दोघेही एकमेकांकडे आता धावत येणार. आता त्यांच्यामध्ये पुन्हा ते अमृता नावाचं वादळ तडमडतंच. खूप जवळ आलेले असतात ते एकमेकांच्या. इतक्यातच अमृताच येते आणि अमृता यशला विचारते की यश, तूही जागा आहेस? अजून झोपला नाहीयेस? अरे मग चल ना, आपण बाहेर वॉक करूयात. असं म्हणतात की गवतावरती वॉक केलं ना की मस्त झोप लागते. चल ना, असं काय करतोयस यश? यश, कावेरी दोघे एकमेकांकडेच पाहत असतात. अमृताकडे तर साधं त्याचं लक्षही नसतं. अमृता जबरदस्ती त्याचा हात पकडते आणि त्याला खेचत तशीच घेऊन जाते. आता यशचा नाईलाज होतो. अमृतावरती धड ओरडूही शकत नाही. गुपचूप तिच्यासोबत तो जातो, परंतु जात असताना वळून वळून सतत तो कावेरीकडेच पाहतो. अगदी शेवटपर्यंत दरवाजाच्या बाहेर जाईपर्यंत यशची नजर कावेरीवरतीच खिळून असते. अमृता तर यशला घेऊन निघून जाते आणि कावेरी, तिच्या मनाला इतकी यातना होतात, इतका त्रास होतो, स्वतःलाच जाब विचारते की यश आणि अमृताला एकत्र पाहून मला का त्रास होतोय? उलट मी स्वतःहूनच त्यांना माझ्यापासून दूर केलंय ना, मग तरीही. आणि आत्ता कुठे तिच्या डोक्यात ट्यूब पेटते. मनोमन ती यशचे आभारच मानते. नकळत का असेना त्याने तिचा मार्ग सोपा केलेला असतो, मदत केलेली असते. आता कावेरी वाईट हेतूने घरात शिरलेल्या त्या धोकेबाज अमृताच्या विरोधात काही पुरावे शोधूच शकते की. कावेरी जराही उशीर न करता धावत अमृताच्या रूममध्ये जाते. इकडे बाहेर गार्डनमध्ये वॉक करत असताना अमृता यशशी बोलते की यश, आज मला तुझं सगळ्यात मोठं सिक्रेट ऐकायचं आहे. यश विचारतो की कसले सिक्रेट? तेव्हा अमृता मुद्दामच त्याला विचारते की हे बघ, तू इतका छान दिसतोस, इतका हँडसम आहेस, तेव्हा खूप साऱ्या मुलींना तू आवडतही असशील. आणि अचानक त्याच्या समोर येऊन उभं राहत ती यशला विचारते, पण मला हे जाणून घ्यायचं आहे की अशी ती कोण होती जी तुला आवडायची? अमृताच्या या प्रश्नाने यश थबकतो. तोचपर्यंत कावेरी अमृताच्या रूममध्ये शिरते. इकडे तिकडे ती सगळीकडे रूममध्ये नजर फिरवते. असा एक तरी पुरावा असेल ना की अमृताच्या विरोधात जो तिला सापडू शकतो. असा विचार करत ती रूमची झडती घ्यायला सुरुवात करते. आधी ते एक कपाट चेक करते, परंतु तिथे तिला काही भेटतच नाही. त्यानंतर दुसरं कपाट चेक करत असतानाच नेमकं कावेरीच्या हाती लागतं ते अमृताचं एक संदूक, जे सिक्रेट संदूक आहे, ज्यामध्ये साधनाच्या सगळ्यात जुन्या आठवणी तिने जपून ठेवल्या आहेत. आणि कावेरी तीच पेटी उघडते आणि त्यामध्ये तिला एक जुनी डायरी सापडते. आता नकळत कावेरी ती डायरी घेते, उचकते. त्यानंतर ती पानं पलटून वाचते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की ती तर साधनाची डायरी आहे, म्हणजेच अमृताच्या बहिणीची. तोचपर्यंत यश अमृताला सांगतो, त्याच्या मनातल्या सगळ्या भावना व्यक्त करतो. एक मुलगी आवडायची मला. अमृता कुतूहलाने विचारते की मग? यश म्हणतो की मग काय?
काहीच नाही. सुरू व्हायच्या आधी सगळंच संपलं. आता तो हे सगळं कोड्यात जरी बोलत असला तरी त्याच्या मनाला चांगलंच ठाऊक आहे ना की तो कावेरीबद्दल बोलतोय. अमृता विचारते की काय? यश सांगतो की हो, मला ती मुलगी खूप आवडायची, परंतु तिला मी आवडत नव्हतो. तिचं प्रेम नव्हतं माझ्यावरती. जेव्हा मी स्वतःहून तिला प्रपोज केलं तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. आता यशच्या तोंडून ते सगळं ऐकून अमृता खूप खुश होते, कारण तिला एका गोष्टीचा अंदाजा तरी आलेलाच असतो की यशच्या आयुष्यात कोणतीही मुलगी नाही आहे. फक्त यशने ते दाखवलेलं असतं, कारण कावेरीचं तर खरं प्रेम आहे ना त्याच्यावर. अमृताच्या खोलीत जेव्हा कावेरी साधनाच्या डायरीची सगळी पानं पलटत असते तेव्हा ती अचानक येऊन एका पानावरती थबकतेच आणि तिच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण त्याच्यामध्ये मा, धर्माधिकारी कुटुंब या दोन्ही शब्दांना गोल आळं करून त्याच्यावरती फुल्या मारलेल्या असतात आणि मोठ्या अक्षरात त्याच्या खाली लिहिलेला असतो तो शब्द जो म्हणजे बदला. तेव्हा कावेरी हादरून जाते. आता ती विचार करते की हे लक्षात येते की हे सगळं साधनाने लिहिलंय. उदय भाऊजींनी लग्नाला तिच्याशी नकार दिला म्हणून तिला जीव द्यावासा वाटला. परंतु हे दुसरं अक्षर कोणाचं आहे? ज्यामध्ये सुलक्षणा धर्माधिकारी, धर्माधिकारी कुटुंब असं लिहून त्याच्यावरती फुल्याही मारल्या आहेत. सुलक्षणा धर्माधिकारी म्हणजे मा. याचाच अर्थ असा होतो की अमृता अजून काहीच विसरलेली नाही आहे. ती फक्त आमच्या सगळ्या कुटुंबाशी वरवरचं गोड वागते. म्हणजे ती इथे तिच्या बहिणीचा बदला घ्यायला आली आहे. तर सगळी शहानिशा करून झाल्यानंतर कावेरीच्या हाती खूप मोठं सत्य लागतं. एक असं सत्य जे की आजवर कोणाला ठाऊकच नव्हतं. कावेरी धक्क्यात असते, खूप मोठ्या धक्क्यात. ही अमृता सगळ्यांशी गोडगोड वागून पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रयत्नात आहे हे तिला आता कळून चुकलेलं असतं. तोचपर्यंत गार्डनमध्ये अमृता हद्दपार करते. यशला ती सांगते, यश, मी समजून घेऊ शकते अरे तुला. आणि प्रत्येकाचंच काही पहिलं प्रेम सक्सेसफुल होतं असं नाहीच ना. आपण मनाची दारं उघडी ठेवली तर आपलं दुसरंही प्रेम सक्सेसफुल होऊच शकतं की. परंतु ही माझी पहिलीच वेळ आहे आणि माझं पहिलं प्रेम सक्सेसफुल होताना दिसतंय असं म्हणत चक्क अमृता अचानकच यशला किस करते. तेव्हा यश हादरतो, धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहतो. तो तिला ओरडतो सुद्धा की अमृता प्लीज. तेव्हा अमृता लाडीगोडीत येते, यश असं काय करतोयस, असा का अनरोमॅन्टिक वागतोयस. तेव्हा यश बहाणा करतो, अमृता प्लीज मला झोप येते, आणि तो तेथून पळ काढतो. अमृताला यशचा खूप राग येतो कारण सतत सतत अमृता त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि यश तिच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. इकडे रूममध्ये सुलक्षणा खूप रडतात, स्वतःला खूप खोचतात. त्यांचं मन अजूनही त्यांना खात राहतं. त्यांचं मनच समोर उभं ठाकून त्यांना जाब विचारतं. आता पश्चाताप करून काय फायदा आहे सुलक्षणा? अगं, जेव्हा तुला शांत सरळ वागायचं होतं तेव्हा तर तू कठोर वागलीस. म्हणूनच तुझ्या या अशा वागण्याने तुझा मुलगा, तुझा उदय, तुझ्या काळजाचा तुकडा तुझ्यापासून दूर गेला, तुटला. आणि या सगळ्याला तू फक्त आणि फक्त तूच जबाबदार आहेस. स्वतःला खूपच अपराधी समजतात. फक्त अपराधीच नाही तर साधनाचे गुन्हेगार सुद्धा. त्या पश्चातापाच्या आगीत नुसतं होरफळून निघतात. साधनाचा जीव देण्याला कोण जबाबदार आहेस? तू स्वतः जबाबदार आहेस सुलक्षणा. तुझ्यामुळे त्या मुलीचा जीव गेला. तुझ्यामुळे अमृताला अस्थम्याचा आजार चालू झाला. तुझ्यामुळे तुझ्या मैत्रिणीला आयुष्यभराचं दुःख भोगावं लागतंय. आज एक आई म्हणून, एक मैत्रीण म्हणून आणि धर्माधिकाऱ्यांची करती स्त्री म्हणून सपशेल हरली आहेस तू सुलक्षणा. त्यांचंच मन त्यांनाच कठोर शिक्षा देतं की याची शिक्षा म्हणून तुझा उदय कधीच घरी परतणार नाही. आणि खाडकन डोळे उघडतात, त्या झोपेतून जाग्या होतात, अक्षरशः घामाने ओलेचिंब होतात, रडायला लागतात. तेव्हा श्रीकांत उठून त्यांची समजूत घालतात की मंडळी, अहो काय झालं तुम्हाला? अचानक उदयचं नाव का घेतलं आणि अशा रडताय काय? मोठमोठ्याने हंबरडा फोडत
स्वतःला त्रासच करून घेतात. उदय, साधना, अमृता, माधवी यांच्या बाबतीत चुकले हो मी. आणि याच वागण्याची शिक्षा देव मला स्वतः देतोय. उदयला माझ्याकडे न पाठवून. या सगळ्यांची अपराधी आहे मी असं म्हणून त्या उक्साबुक्शी रडायलाच लागतात. श्रीकांत त्यांचे अश्रू पुसतात. हे बघा मंडळी, आधी निर्णय घ्यायचा, त्यानंतर त्याच्यावरती पश्चाताप करायचा. याला काय अर्थ आहे? आणि तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही शांतपणे झोपा बरं. तोचपर्यंत कावेरीला आता त्याच डायरीमध्ये उदयचा फोटो मिळतो, ज्याच्यावरती लाल पेनाने सगळ्या रेषा फुल्याच मारलेले असतात. आता त्याचा चेहरा स्पष्ट तर तिला दिसतच नसतो. तेव्हा कावेरी विचारात पडते की हा नक्की फोटो कोणाचा आहे. आणि ती अर्थ लावण्याच्या प्रयत्नात असतानाच नेमकी अमृता तिच्या रूमकडे यायला निघते. इकडे तिकडे पाहत थोडंसं घाबरत अमृता दबक्या पावलानेच तिच्या रूममध्ये येते. आणि जेव्हा ती रूमचा दरवाजा खाडकन उघडते तेव्हा समोरचं दृश्य पाहून अचानकच ती भेदरून जाते. आता अमृताने असं काय पाहिलंय ते तरी दाखवलं नाहीये, कारण भाग इथेच संपवलाय. बघूयात पुढे. अरे बापरे, आता तर सगळ्यात मोठा ट्विस्ट आला. कारण देवयाईच्या साक्षीने सुलक्षणांनी कावेरीला धर्माधिकाऱ्यांची सून म्हणून जरी स्वीकारलं असलं तरी सुद्धा दुसऱ्या क्षणी त्यांनी तिला धर्मसंकटाच टाकलं की. कारण त्यांनी हात पुढे करून कावेरीकडून वचन मागितले की यश आणि अमृताचं लग्न ती स्वतः लावूनही देईल आणि उदयला सुखरूप घरी परतही घेऊन येईल. रूममध्ये कावेरी असतानाच यश येऊन तिला जाब विचारतो. आता शेवटी कावेरीच्या तोंडून शब्दच फुटत नाही म्हटल्यानंतर तो तिच्यावरती चिडून निघून जाणार. अचानकच कावेरी त्याचा हात पकडून त्याला थांबवते. आता काय असेल कावेरीचा निर्णय? यशला विश्वासात घेऊन अमृताचा खरा चेहरा आणेल का समोर? कसा करेल पर्दाफाश? पाहणं